गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आदित्यचा हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळालाय. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. दीपक जाधवने दाखवलेलं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि फलंदाज इथे 6वा रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय. तो अर्थातच राकेश पारडे बाद. हा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पुढच्या पर्वामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जे आपल्याला येत असताना पाहायला मिळणार आहे. जुलै महिन्यामध्ये त्याचे फॉर्म्स जे आहेत ना ते पुढे येतील. खुल्या गटाच्या संघांसाठी 2 लाखाचा प्रथम क्रमांक, 1 लाखाचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक राहणार आहे आणि 12 संघ खुल्या गटातील पहिल्या 2 दिवसामध्ये खेळतील. पहा प्रथमतः पहिलं पर्व ज्या वेळेला आलं PTPLचं ते डिसेंबरमध्ये होतं. तदनंतर जानेवारीमध्ये गेलं कारण पावसाचं आगमन वाढू लागलं होतं. तदनंतर आपल्या विभागामध्ये मुस्लिम समाज जास्तीचा आहे त्या कारणास्तव रोजे येत होते, त्या कारणास्तव स्पर्धा एक महिना पुढे गेली. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये आली आहे कारण रमजानचा पवित्र महिना जसा संपला तशी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आयोजकांचं त्याकरिता आपण विशेष कौतुक करतो आहोत. परंतु एप्रिलच्या महिन्यामध्ये जास्तीची गरमी असते, गरमीमध्ये जास्तीचं डिहायड्रेशन होतं, त्या कारणास्तव लिंबू सरबत पिणं गरजेचं राहतं. पोलादपूर वासियांना आपण आवर्जून उल्लेख करूयात, लिंबू सरबतचा केवळ लिंबाचा वापर लिंबू सरबतसाठीच व्हायला हवा. स्कोर कार्डवरती धावा त्या 40. 6 फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य दाखल होतोय. यावेळेचा फटका मात्र अजित साठीचा चेंडू, इथे वेगाने आले होते फलंदाज. रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. दीपक आज 100% कमिटमेंट, 100% डेडिकेशन त्याचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करतोय, चांगल्या दर्जाची फेकी करतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं दाखवलं त्याने. पुढचा बॉल, यावेळेला देखील यष्टीरक्षकाचा भेद. पहा रिॲक्शन टाइम्स फार कमी आहे खेळाडूकडे, परंतु आणखीन एक धक्का दिलाय. यष्टीचितरित्या फलंदाजाच्या अडचणी वाढल्यात. प्रथम दर्शनी असं वाटू लागलंय की खेळाडूला परतावं लागेल, परंतु निर्णय हा 3ऱ्या पंचांकडे सुपूर्द करण्यात आलाय. आदित्य कदम काय गोलंदाजी त्यांनी केली आहे, फिरकीची जादू इथे दाखवली आहे. एकाच वेळेला 2 गोष्टीचं कौतुक करेन, tenniscricket.in आणि त्याच वेळेला दीपक जाधवचं देखील. फलंदाज बाद. मिळतो आहे. आणखीन एक फलंदाज बाद झाला. 41 ला 7. पुढचा बॉल देखील आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा येतोय. आदित्य कदम आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला थया थया नाचवलंय. 4 विकेट त्याने मिळवल्यात, केवळ 3 धावा खर्च केल्यात. दुसरा षटक तो हाताळतोय. 5 कंप्लीट करणारे या स्पर्धेतला दुसरा गोलंदाज ठरेल का? आदित्य गोलंदाजी करतोय.
यावेळेचा चेंडू तो मात्र पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. तेडी यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नऊ विकेट त्याच्या नावावरती आहेत. या DRSचा कॉल करण्यात आलाय. क्रॉस झालाय की नाही याची शहानिशा होईल. या बॅटरने या गोलंदाजाने अर्थात पहिल्या मॅच मध्ये जिथे लक्ष्या किंग्सच्या अगेन्स्ट 5 कंप्लीट केलं, या मॅच मध्ये 4 विकेट कमावल्यात. एकंदरीत 9 विकेट याच्या नावावरती आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आदित्य कदमने. या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. 41ला 8. मुस्ताकभाई मुजाबर आणि मुन्नाबाई यांचे विशेष आभारी आम्ही राहू, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच चविष्ट आणि चवदार रुचकर अशी चहा या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आणली. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाला चहा त्यांनी पाजलं. पोलादपूर नगरीमध्ये आल्यानंतर पोलादपूरच्या मध्यभागी एसटी स्टँडच्या अगदी शेजारी शिवस्मारकासमोर फोटो काढण्याचा योग विदाउट कॅपवाला जो बॅटर आहे तो अर्थात इथे होतोय. आउट. पहा, आणखी एक मोठी अनाउन्समेंट राहील. उद्याच्या दिवशी सिद्धेश्वर युवा मंचचे प्रत्येक पदाधिकारी आणि तथा यंग स्टार पोलादपूरचे जेवढे पदाधिकारी आहेत त्या सर्वांसाठी खरं तर मंगेजी बेलोसे साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाईल प्रत्येक पदाधिकाऱ्याला अगदी वडापाव. केवळ ऑफिशियल साठी या स्पर्धेच्या माध्यमातून मनसूर वडापाव यांच्या माध्यमातून, मुस्ताकभाई यांच्या माध्यमातून वडापाव दिले जाणार आहेत. यावेळेचा बॉल देखील थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक धक्का इथे लागू शकतो की काय. सिंगल तर आली आहे. फेकी झाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. धरपकड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फलंदाज इथे होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद.